आज आपण बघणार आहोत आरगवत, ज्याला मराठीत बहाळा किंवा बहाळ्याच्या शेंगा असे म्हणतात. त्याचं लॅटिन नेम आहे कॅशिया फिस्ट्युला. फॅमिली आहे लेग्युमिनेसी. शिंबिकुल, त्याला शेंगा असतात म्हणून त्याला शिंबिकुलात ठेवलेले आहे. इंग्लिश नेम आहे पर्जिंकेसिया. गण, चरकांनी कुष्ठग्न, कंडुग्न, विरेचन आणि पित्तस्कंदात ठेवलेले आहे. सुश्रुतांनी त्याला आरगवदादी, शामादी आणि अधोभाग हर गणात ठेवलेले आहे. अग्र्य, त्याचं अग्र्य चतुरंगुलो मृदू विरेचनानाम, हे इम्पॉर्टंट आहे. चरक सूत्रस्थान 25. पर्याय, मॉर्फोलॉजीनुसार कृतमाल. कृतमाल म्हणजे त्याचे जे फुलं असतात ते सुंदर माळेप्रमाणे असतात म्हणून कृतमाल म्हटले आहे. चतुरंगुल, त्याच्या ज्या बार्कवरती आहेत त्याच्यावरती 4-4 अंगुलावर एक रेषा असतात त्या म्हणून चतुरंगुल म्हटले आहे. दीर्घफल, दीर्घफल म्हणजे त्याच्या शेंगा लांब असतात म्हणून दीर्घफल. राजवृक्ष, सुंदर वृक्ष. सुवर्णक, पिवळे फुले, सुवर्णासारखी पिवळी फुले असतात म्हणून सुवर्णक. स्वर्णभूषण, स्वर्णभूषण म्हणजे तेच पिवळी फुलं, सुंदर पिवळी फुलं असतात. आरगवत, प्रॉपर्टीजनुसार आरगवत रोगनाशक. शंपाक, त्याची जी फळे असतात ती कल्याणकारी असतात. आरेवत, मलाचे शोधन करणारा. व्याधिघात, व्याधीचा नाश करणारा. ज्वरांतक, ज्वराचा नाश करणारा. आमहा, आमाचा नाश करणारा. कुष्ठशोधन, कुष्ठाचा नाश करणारा. मराठीमध्ये त्याला बहावा म्हणतात, हिंदीमध्ये त्याला अमलतास म्हणतात. आता त्याचे स्वरूप बघू. स्वरूपमध्ये आरगवत एक वृक्ष आहे. 8 ते 10 मीटर त्याची लांबी आहे. त्याचे पत्र बघायला गेले तर 25 सेंटीमीटर लांब पत्र असतात, म्हणजे एक लांब स्केलपट्टीच्या आकारा एवढे त्याचे पत्र असतात. पत्र म्हणजे पानं. 8 ते 16 त्याच्या पत्रकांच्या जोड्या असतात. पुष्प, पुष्प त्याची फ्लावरिंग जी आहे ती मार्च-एप्रिलमध्ये त्याचे पानं गळून गेल्यावर त्याची फ्लावरिंग स्टार्ट होते, जी पिवळ्या रंगाची असते, मंजिरीसारखी असते आणि अर्धा ते 1 सेंटीमीटर त्याचा डायमीटर असतो. फळं, फळं मार्च-एप्रिल नंतर फ्रूट फ्लावरिंग झाल्यावर फ्रुटिंग स्टार्ट होते, जी की फळं त्याची वर्षभर राहतात. 1 मीटर लांबीचे असतात जवळपास. 2.5 सेंटीमीटर जाडीचे असतात, कठीण असतात. त्याची शेंग कच्ची असली की हिरवी दिसते व पक्व झाल्यावर ती तांबूस काळी या रंगाची होते. फळामध्ये फलमज्जा असते. फलमज्जा इम्पॉर्टंट आहे गाईज. बीज, चप्पट, गुळगुळीत व पडद्यात असतात. जुन्या शेंगा वाळून त्यातून मगज निघतो. त्याची संग्रह विधी आहे ती आपण पुढे बघू. उपयुक्तांग, फलमज्जा. फलमज्जा इम्पॉर्टंट आहे. उपयुक्तांगामध्ये फलत्वक, पुष्प, पत्र आणि मूलत्वचा. आता त्याचे उत्पत्ती स्थान बघूयात. भारतात सर्वत्र आरगवत बघायला मिळतो. प्रकार, धन्वंतरी निघंटू आणि राजनिघंटूनुसार आरगवत व कर्णिकर हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. रासायनिक संघटनामध्ये फलमज्जेत अँथ्राक्विनॉन आणि सुक्रोज हे बघायला मिळते. अँथ्राक्विनॉन हे इम्पॉर्टंट आहे. सुक्रोज शर्करा असल्यामुळे फलमज्जेचा वापर हा अवलेहासारखा आपण करू शकतो. संग्रहविधी, पक्व फळांना 7 दिवस वाळूमध्ये ठेवतात, नंतर उन्हात वाळवतात व वाळल्यावर फलमज्जा काढून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवतात. इम्पॉर्टंट आहे. फलमज्जेचा क्वाथ केल्याने त्याची पोटेन्सी कमी होते म्हणून क्वाथ करत नाही. तर फलमज्जा वापरायची कशी, हिम व फांटामध्ये तुम्ही बनवू शकतात. डिस्क्रिप्शन, ज्वरेतु सततम पथ्यम कोष्ठशुद्धीकरम परम. कोष्ठशुद्धीकर आहे आरगवत व ज्वरात हा वापरला जातो. ज्वरात हा सतत पथ्य असतो. चतुरंगुलो मृदू विरेचनानाम श्रेष्ठ, हे अग्र्य झालं. तर आता आपण त्याचे रसपंचक बघूयात. मधुर, मधुर शीतद्रव्य आहे. रस त्याचा मधुर, वीर्य शीत, विपाक मधुर आणि गुण गुरु स्निग्ध मृदू आहे. दोष कर्ममध्ये वात पित्त शामक आहे. मधुर आणि स्निग्ध गुणांनी. पित्त कफ शोधक आहे. रेचक गुणांनी. हे इम्पॉर्टंट आहे. मलकर्म, मलाचे संस्करण करतो आणि मूत्रासाठी मूत्रल आहे व मूत्रमार्गाचे स्नेहन करतो. सामान्य कर्म, फल हे कोष्ठशुद्धीकर आहे, कृमिघ्न आहे व संस्करण कार्य करते. पत्र त्याचे मेदविशोषक आहे, विरेचक आहे, मेदोहर आहे, पुष्पग्राही आहे आणि मज्जा संस्करण कार्य करते. रोगघ्नता, फल हे त्याचे ज्वर, हृदरोग, रक्तपित्त, उदावर्त, शूल, कुष्ठकृमी, प्रमेह आणि मूत्रकृच्छावर कार्य करते. पत्र त्याचे मेदोहर आहे. आता आपण आरगवताचे संस्थानिक कर्म व प्रयोग बघूयात. बाह्य, बाह्य तो शोधहर, वेदनास्थापन आणि कुष्ठघ्न आहे.
फलमज्जा व पत्र यांचा लेप, व्रणशोथ, आमवात, संधिवात, शोथयुक्त वेदना, ग्रंथिशोथ, वात, रक्त, कुष्ठ व कंडू यावर उपयोगी आहे. क्वाथ्याच्या गुळण्या केल्यास मुखपाक व गलरोग बरे होतात. नाडीवह संस्थांमध्ये वातहर वेदनास्थापन आहे. वातव्याधीवर कार्य करतो. अन्नवह स्त्रोतसावर प्रमुख कार्य आहे. अनुलोमन, संस्रण व मृदुविरेचक आहे, जो की अरुची, विबंध, उदावर्त, शूल, यकृत, शोथ, कामला, दोष आणि मलशोधनार्थ कार्य करतो. रक्तवह स्त्रोतसामध्ये हृदय, रक्तशोधक व शोथहर आहे. हृदरोग, रक्तपित्त, वातरक्त, शोथ यांवर कार्य करतो. प्राणवह स्त्रोतसामध्ये कफनिस्सारक आहे. संस्थानिक अवयवात मृदुता उत्पन्न करतो. पुष्पांचा अवलेह हा शुष्क कास, वातज श्वास आणि उपयोगी आहे आणि श्वासमार्गाचे स्नेहन होते. कफ लवकर सुटतो. कफश्वासामध्ये फलमज्जा, गूळ आणि गरम पाणी दिल्यास कफश्वास बरा होतो. मूत्रवह स्त्रोतसामध्ये मूत्रजननाचे कार्य करतो. मूत्रगुच्छ बरा करतो. अधिक मात्रेत मूत्र उत्पत्ती करतो व मूत्रमार्गाचे स्नेहन करतो. मांसमेधवह स्त्रोतसामध्ये ग्रंथिशोथ दूर करतो. आरक्वदाच्या मुळाची त्वचा तांदूळाच्या धोनात वाटून नस्य व लेप गंडमालेत प्रभावी आहे. त्वकमध्ये कुष्ठग्न, कंडुग्न व दाहप्रशमन कार्य करतो. कुष्ठामध्ये क्वाथ देतात आणि दद्रुवे, चर्चिका, पामा हे लेपाने बरे होतात. तापक्रम आमाचे शोधन करतो व कोष्ठगत कफपित्ताचे शोधन करतो. ज्वर हा पित्त कफ प्रधान व्याधी आहे, त्यामुळे पक्वाशयातील पित्त कफाचे शोधन झाल्यामुळे ज्वरमुक्ती होते. मृदू असल्याने बलहानी न करता मलाचे शोधन करतो. कोष्ठशुद्धीकर म्हणून वापर होतो. आता त्याची मात्रा बघूया. फलमज्जाची सामान्य मात्रा 5 ते 10 ग्रॅम वापरली जाते. विरेचनार्थ 25 ते 50 ग्रॅम वापरले जाते. पुष्प 5 ते 10 ग्रॅम वापरले जातात. मूलकवात 40 ते 60 ml. पत्रांचा बाह्य प्रयोग होतो. योग आरगवदादी तैल, आरगवदादी लेह, आरगवदारिष्ट म्हणून त्याचा उपयोग होतो. आमयिक प्रयोग प्रमेयामध्ये आरगवत कषाय, हरिद्रामेहामध्ये देतात. कुष्ठामध्ये आरगवत पत्र, काकमाची आणि तक्र यांचा लेप केला जातो. आमवातात आरगवत पत्र मोहरीच्या तेलात भाजून रात्रीच्या जेवणानंतर चावायला देतात. विसर्पामध्ये आरगवत पत्र याचा लेप, श्लेष्मांतकाची साल तुपासोबत विसर्पावर लावायला देतात. कफज कासामध्ये फलमज्जा, गूळ आणि गरम पाणी देतात.